नमस्कार, मी सीमा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. साबुदाणा भिजवायचा न शिजवायचा, एका तासात पापड बनवून तयार होतात आणि एका दिवसात वाळे खडखडीत होतात. अगदी तुम्ही संध्याकाळी तळून खाऊ शकता. उपवासाच्या शाबू आणि बटाट्याच्या पापडांसाठी इथं मी 1 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. बटाट्यांना फक्त 3 शिट्ट्या दिल्या ना तरी एकदम मस्त छान शिजतात. आता बटाटे पण थोडे थंड होऊन देऊयात. तर इथं मी 1 किलो बटाटा घेतला होता, त्याच्यासाठी इथं मी पावशेर साबुदाणा घेतलेला आहे. तुम्ही जर 2 किलो बटाटा घेतला ना तर अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा. आपण आता साबुदाणा एकदमच ह्याच्यात टाकणार असतो भाजायसाठी, तर आपण धुत वगैरे नाहीये. त्याच्यामुळं काय करायचं, कॉटनचं कापड असतं ना, कॉटनच्या कापडावर साबुदाणा टाकून 2-3 वेळा छान पुसून घ्यायचा, म्हणजे त्याचा वरचा धुळसरपणा सगळा निघून जातो. आणि साबुदाणा जास्त भाजायचा नाही आपल्याला, फक्त 2 ते 3 मिनिटच मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि साबुदाणा जरा थंड व्हायला ठेवून देऊया. साबुदाणा मी मिक्सरला बारीक केलेला आहे. बारीक कसा केला, एकदम पूर्ण थंड होऊन दिला आणि त्याच्यानंतर मिक्सरला साबुदाणा टाकला की चालू बंद करत साबुदाणा बारीक केलेला आहे. एकदम मिक्सर चालू केला का नाही की आपण जास्त उशीर चालू ठेवायचा नाही. 2-3 मिनिटात चालू बंद करून आपण बारीक करून घ्यायचा साबुदाणा आणि चाळणीने चाळून घ्यायचा, म्हणजे असं एखादं मोठं काही राहिलेलं असेल ना साबुदाण्याचा तुकडा वगैरे, तो निघून जातो, मध्ये येत नाही. तर बटाटा पूर्ण थंड झालेला आहे बघा. आता आपण साली काढून घेऊया त्याच्या. बटाटा मी कसा उकडला, मागच्या रेसिपीत तुम्हाला दाखवलं होतं. मी बटाटा डायरेक्टच कुकरमध्ये पाणी घेऊन त्याच्यात टाकलं होता, पण ह्या वेळेस आपल्याला याच्यात साबुदाण्याचं पीठ ॲड करायचं आहे ना, त्याच्यामुळं आपण डायरेक्ट नाही उकडायचा. बटाटा असा निम्मा चिरून घ्यायचा आणि काय करायचं, कुकरच्या भांड्यात बटाटा ठेवायचा, त्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही आणि कुकरमध्ये थोडं पाणी घालायचं, रिंग टाकायची आणि त्याच्यावर बटाट्याचं भांडं ठेवायचं कुकरचं आणि बटाट्याला 3-4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. एकदम मस्त बटाटा शिजतो बघा. म्हणजे काय होतं, बटाट्यात पाणी आधीच भरपूर असतं आणि अजून आपण डायरेक्ट पाण्यात उकडले का नाही की बटाटा परत पाणी शोषून घेतो. त्याच्यामुळं आपल्याला असे बटाटे उकडून घ्यायचे आहेत. तसे बटाटे उकडले की मग त्याच्यात जास्त आपल्याला साबुदाण्याचं पीठ पण आपल्याला जास्त घालावं लागतं रिकामे बटाटे कुकरमध्ये उकडले तर, कारण भरपूर पाणी शोषून घेतो बटाटा. म्हणून असे बटाटे उकडले की आपल्याला प्रमाणातच शाबूचं पीठ पण लागतं. बटाट्याच्या आता साली काढून झालेले आहेत बघा. आता आपल्याला बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत. काय होतं, आपण जर बटाटे मॅशरनी मॅश केले का नाही की सगळ्या गुठळ्या राहिल्या जातात त्याच्यात, मग पापड लाटताना मध्ये गुठळ्या येतात आणि पापडसुद्धा व्यवस्थित लाटले जात नाहीत. म्हणून असं मॅश करून घ्यायचे, किंवा तुमच्याकडं खिसणी ती असते का नाही आपली, त्या खिसणीने सुद्धा तुम्ही बटाटे असे खिसून घेऊ शकता उकडलेले. त्याच्यामुळे सुद्धा अजिबात गुठळ्या राहत नाहीत. असे पण एकदम पूर्णासारखे होतात, त्याच्यामुळे पापड सुद्धा खूप छान एकदम व्यवस्थित लाटता येतात आपल्याला. आता आपण साबुदाण्याचं पीठ इथं बटाट्यावर ओतून घ्यायचं. इथं मी 5-6 मिरच्या बारीक केलेल्या आहेत मीठ घालून, त्या घालायच्या. तुम्हाला जर ह्याच्याऐवजी चिली फ्लेक्स वगैरे किंवा लाल तिखट घालायचं असलं तरी सुद्धा चालेल. चवीनुसार आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं ह्याच्यावर आणि हे सगळं आता छान एक जीव करून मळून घ्यायचं आहे, कारण बटाट्यात तर थोडंफार पाण्याचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे हे तांदळाचं पीठ त्याच्यात बरोबर होऊन जातं, सगळं पाणी शोषून घेतं. बोलण्यात चूक झाली, इथं आपण साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे, मी तांदळाचं बोलले. हे साबुदाण्याचं पीठ बटाट्यात पाणी असतं ना, त्याच्यामुळे सगळं शोषून घेतलं जातं आणि सगळं ह्याच्यात व्यवस्थित पीठ मावलं जातं. आणि मी तुम्हाला एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. 1 किलो बटाट्याला आपल्याला पावशेर साबुदाणा घ्यायचा आहे आणि आपण इथं साबुदाण्याचं पीठ कच्चंच घातलेलं आहे, थोडंफार गरम करून. आता सगळं हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स व्हायला पाहिजे, त्याच्यात मिरची आणि मीठ सगळीकडं लागायला पाहिजे. आणि हे पीठ सगळं व्यवस्थित छान मळून घेताना आपल्याला याच्यात पाणी वगैरे शक्यतो घालावं लागतच नाही. पण तुम्हाला जर पीठ जास्तच घट्ट वाटलं ना तर थोडंसं गरम केलेल्या पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं. आता सगळं पीठ घालून आपण एकसारखं एक जीव करून घेतलेलं आहे आणि आपण याच्यात साबुदाणा कच्चाच घातलेला आहे. साबुदाणा आपण काय शिजवला वगैरे नाही आहे, त्याच्यामुळं काय करायचं, आता आपल्याला कुकरला शिट्ट्या घ्यायच्या. तिथं मी कुकरच्या डब्यात हे सगळं पीठ घालणार आहे आणि कुकरला छान अशा 2 शिट्ट्या घ्यायच्या, म्हणजे साबुदाणा
चांगला वाफरला जातो आणि त्याच्यामुळे पापड सुद्धा व्यवस्थित छान फुलते. कुकरमध्ये पण जास्त पण पाणी घालायचं नाही, तर मी अर्धाच ग्लास पाणी घालते. अर्धा ग्लास पाणी घातल्यावर त्याच्यात आपण एक रिंग ठेवायची आणि रिंगवर हा डबा ठेवायचा आहे. डबा ठेवून आपण कुकरचं झाकण लावायचं आणि 2 शिट्ट्या घ्यायच्या. जास्त फुल गॅसवर 2 शिट्ट्या घ्यायच्या नाहीत, आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, मीडियम. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपण बघा पीठ परातीत काढून घेतलेलं आहे. आता सगळं असं पसून घ्यायचं, थोडं थंड होऊन द्यायचं. मग हाताला सोसेल असं गरम राहिलं की मग एकसारखं आपल्याला मळून घ्यायचंय. तुम्ही म्हणसाल पीठ शिजत ठेवलं होतं त्यावेळेस तुम्ही कुकरच्या भांड्यावर काही डिशी ती झाकली नव्हती किंवा कापड सुद्धा झाकलं नव्हतं. कापड घालायला पाहिजे होतं, पण काय आपण याच्यात बिलकुल सुद्धा पाण्याचा थेंब पण घातला नाही. थोडंफार वाफेचं पाणी पडलं ना तरी चालतं, पीठ एकदम मस्त होतं. आता थोडं थंड होऊन देऊयात आणि नंतर आपण एकसारखं मळून घेऊया. तर पीठ बघा आता थोडंफार थंड झालंय. एकदम थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे आपल्याला पहिल्यांदा एकदाच आणि हे पीठ सगळं छान व्यवस्थित मळून घ्यायचंय. तर पीठ थोडंफार थंड झालेलं आहे. एकदम थोडंसं असं हातावर तेल घ्यायचं 5-6 टिपके आणि व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायचं पीठ सगळं. एकदम मस्त मळायचं. जेवढं आपण चांगलं मळू का नाही तेवढे पापड एकदम छान येतात. बघा अशी मूठ करून असं मळून घ्यायचं पीठ, म्हणजे एकदम छान मळलं जातं आणि पिठाला पण मऊपणा येतो. पापड आपले काही फाटत वगैरे नाही आहेत, एकदम छान होतात आणि फुलतात सुद्धा खूप छान. तर सगळं पीठ आता असं आपण 5 मिनिटं छान मळून घेऊया. बघा पीठ सगळं आपण एकसारखं मळून घेतलेलं आहे आणि आपण साबुदाण्याचं पीठ घातल्यानंतर याच्यात वाफवून घेतलंय ना 2 शिट्ट्या, त्याच्यामुळं पिठाला एकदम छान चकाकी आलेले. आता याचे पापड खूप छान फुलणार आहेत. आता आपण काय करूया, त्याचे गोळे बनवून घ्यायचे. तर पहिल्यांदा थोडासा तेलाचा हात लावायचा, नंतर काही तेलाचा हात लावायला लागत नाही. आणि तुम्हाला जेवढे लहान मोठे पापड बनवायच्यात ना तसे आपण लहान मोठे गोळे बनवून घ्यायचे. तर ह्या प्रकारचे असे मी गोळे बनवून घेतलेले आहेत. एकदाच तेलाचा हात लावायचा, तेलाचा जास्त वापर करायचा नाही. तेल जर जास्त लावलं ना तुम्ही प्रत्येक वेळेस तर पापड वाळल्यानंतर आपण डब्यात भरून ठेवले की सगळं त्याला कुबट असा वास येतो, तेलकट मेंचट वास येतो. त्याच्यामुळं तेलाचा वापर करायचा नाही. साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवायच्या आधी काय करायचंय, अशी एखादा प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आहे. तर मी फॉलची पिशवी घेतलेली आहे, ती अशी ठेवायची आणि एकच बोट असं तेलाचं हलकंसं लावून घ्यायचं. आपल्याला फक्त पहिल्यांदाच लावायचं आहे, नंतर पापड बनवताना बिलकुल सुद्धा लावायचं नाहीये. हातावर अशी एक गोळी घ्यायची इथं आणि ती गोळी अशी छान हातावर फिरवून घ्यायची आणि मध्यभागी ठेवायची अशी. त्याच्यावर दुसरं प्लॅस्टिकचं कागद ठेवायचं आणि प्रेस करायचं. आपल्याला जेवढं पातळ बनवायचं आहे तेवढं पातळ बनवता येतं. हे बघा एकदम मस्त छान असे पापड बनतात. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, एकदम मस्त होतात. असे छान पापड बनतात बघा. एकदम परफेक्ट सगळं प्रमाण आहे, त्याच्यामुळं एकदम सुंदर असे पापड होतात. तर बघा सगळे पापड झालेले आहेत. आता हे पापड मी घरातच फॅनखाली सुकवणार आहे. ह्याला उन्हात घालायची सुद्धा गरज पडत नाही. आता 2 दिवस फॅनखाली सुकवायचे आणि 3ऱ्या दिवशी आपण ह्याला एखाद्या परातीत ती सगळे पापड ठेवून ऊन द्यायचं. बिलकुल सुद्धा पापड चिरडले नाही, काही नाही, कारण आपण पीठ खूप छान मळून घेतलं. तर बघा काल मी दिवसभर हे पापड आहेत ना फॅनखाली सुकवलेले आहेत. आज मी सकाळच्या पारी हे पापड उन्हात ठेवलेत. आता 2 दिवस उन्हात ठेवणार आहे, म्हणजे वर्षभर एकदम छान टिकतात. बघा पाण्याचा एकही थेंब न घालता, साबुदाणा न भिजवता आणि न शिजवता 1 नंबर आणि 1 दिवसात हे पापड होतात. काल बनवल्या पापडांमधला एक पापड आता मी तुम्हाला तळून दाखवते. बघा तेल छान गरम झालंय, पापड इतके सुरेख झालेत ना, एकाच दिवसात पापड अगदी तयार होतात. बघा कुठं चिरडत नाहीत, काही नाहीत, एकदम मस्त असे पापड आणि चवीला तर अगदी अप्रतिम झालेले आहेत. बिलकुल फाटत नाहीत, काही नाहीत, चिरडत नाहीत. तर हे पापड तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.